गेल्या काही दिवसांपासून देशाच्या नावावरून चर्चा सुरू आहे। विरोधकांनी त्यांच्या आघाडीचे नाव इंडिया असे ठेवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देशाचा उल्लेख केवळ भारत म्हणून करायला सुरुवात केली आहे। इंडिया कॉन्स्टिट्यूशनच्या पहिल्याच पानावर पहिली ओळ आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स हे लिहिलं आहे कॉन्स्टिट्यूशनच्या इंग्लिश व्हर्जनमध्ये। तर संविधानाच्या हिंदी व्हर्जनमध्ये असं लिहिलं आहे की भारत अर्थात इंडिया राज्यों का संघ होगा। आता कॉन्स्टिट्यूशनचे नाव पाहिले तर ते आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तर हिंदीमध्ये भारत का संविधान। राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रणामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं आहे। त्यामुळे आता इंडिया आणि भारत यावरून वाद सुरू झाला आहे। असाच वाद 74 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिटवला होता। नमस्कार, मी किशोर मचे, आपण पाहत आहात लोकक्रांती। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात। देशाचं नाव भारत असावं की इंडिया यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कशी महत्त्वाची राहिली हे आपण पाहूयात। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली। त्यानंतर 2 वर्षे 11 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला। 166 दिवसांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर हा मसुदा तयार करण्यात आला। संविधान सभेची पहिली बैठक डिसेंबर 1946 मध्ये पार पडली असली तरी 18 सप्टेंबर 1949 रोजी सभेला देशाचं नाव निश्चित करण्यात यश आलं। संविधानाचे कलम 1 मंजूर व्हावे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती, पण काही लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये अडथळे आणले आणि यावर प्रदीर्घ चर्चा व्हावी असं सुचवलं। इंडिया म्हणजे भारत जो संघों का राज्य होगा असं आंबेडकरांनी कलम 1 मध्ये सुचवलं होतं, परंतु त्यास सदस्यांनी आक्षेप घेतला। त्यानंतर सदस्यांना 18 सप्टेंबर 1949 रोजी त्यावर पुरेसं मत मांडण्याचा वेळ दिला जाईल असं सांगण्यात आलं। त्यावेळी काही सदस्यांनी आपले मत प्रदर्शन केले। त्यामध्ये HP कामत, बिहारचे राजेश्वर प्रसाद, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व उर्दू शायर मौलाना हसरत मोहनी यांनी आपली विविध मते मांडली। यावेळी सेठ गोविंददास यांनीही विरोध करताना म्हटलं होतं की इंडिया म्हणजे भारत हा देशाच्या नावासाठी सुंदर शब्द नाही आहे, त्याऐवजी भारताला परदेशामध्ये इंडिया म्हणतात असा शब्द लिहायला हवा असे त्यांनी सुचवले। महात्मा गांधींचा उल्लेख करून दास म्हणाले होते की भारत माता की जय याचा उल्लेख करून त्यांनी स्वातंत्र्य लढा दिला होता, त्यामुळे देशाचं नाव भारत असंच असायला पाहिजे। BM गुप्ता, श्रीराम सहाय, कमलापती त्रिपाठी आणि हरगोविंद पंत यांसारख्या सदस्यांनीही देशाचं नाव फक्त भारत असे ठेवण्यास समर्थन केलं होतं। भारताच्या नावाबाबत अनेक प्रस्ताव मांडण्यात आले, परंतु ते नामंजूर झाले। शेवटी बाबासाहेबांनी मांडलेला इंडिया म्हणजे भारत हाच प्रस्ताव स्वीकारण्यात आला। अशा प्रकारे इंडिया आणि भारतमधील वाद त्यावेळी मिटवण्यात आला। त्याचबरोबर देशाला एक नवं नाव मिळालं होतं। यावरून हेच माहीत होतं की जे महान लोक होते त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांनी 2 नावांचा उपयोग केला, इंडिया आणि भारत। इंडिया नावाचा वापर ज्या ज्यावेळी इंग्रजी भाषेतून लिहिलं गेलं त्यावेळी इंडिया नावाचा वापर केला गेला, तर भारत नावाचा वापर ज्या ज्यावेळी हिंदी भाषेतून लिहिलं गेलं त्यावेळी भारत नावाचा वापर केला गेला। इंडिया किंवा भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याचं भारत, इंडिया, हिंदुस्तान, हिंद, भारतवर्ष किंवा जम्मूद्वीप असे वेगवेगळी नावे आणि सध्या सर्वात जास्त कॉमन जे वापरले जातात ते आहे इंडिया आणि भारत। हिंद, हिंदुस्तान हे फार क्वचित वापरलं जातं आणि भाषणाच्या शेवटी जवळपास प्रत्येकजण आपल्या इथे जय हिंद म्हणत असतो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकक्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।